यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। चिपळूणमधील तो राडा पूर्व नियोजित होता का असा सवाल उपस्थित होतोय, कारण त्या राड्यापूर्वीचा व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलेला आहे। तर राड्यापूर्वी सळई घेऊन फिरणारा तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। व्हिडिओमधील तो तरुण नेमका कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। त्या तरुणाच्या हातामध्ये लोखंडी रॉड होता आणि तो रॉड नेमका कशासाठी होता असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। तर 3 दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये माजी खासदार निलेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये राडा झाला होता, पण हा राडा पूर्व नियोजित होता का असा सवाल उपस्थित होतोय। राड्यापूर्वीचा एक व्हिडिओ लोकशाहीकडे आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये एक युवक हातामध्ये लोखंडी रॉड घेऊन फिरत असल्याचं दिसतंय। तर दुसरा युवक त्याला लोखंडी रॉड बाजूला ठेवण्यास सांगत असल्याचं ही व्हिडिओमध्ये दिसतंय। त्यामुळे हा राडा पूर्व नियोजित होता का असा सवाल उपस्थित होतोय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लोकशाहीकडे तो व्हिडिओ आलेला आहे, ज्याच्यामुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत। राड्यापूर्वीचा तो व्हिडिओ लोकशाहीवर आपण अगदी काहीच वेळामध्ये बघणार आहात। तर चिपळूणमध्ये खळबळ माजलेली होती या घटनेनंतर आणि या घटनेपूर्वीचा हा व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलेला आहे। यामध्ये आपण बघू शकताय, स्पष्टपणे दिसतंय एका तरुणाच्या हातामध्ये लोखंडी रॉड होते, त्याचबरोबर लोखंडी सळया या तरुणाच्या हातामध्ये दिसतायत। एक्सक्लुझिव्ह असा हा व्हिडिओ आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। लोकशाहीकडे सगळ्यात आधी हा व्हिडिओ आहे। 3 दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये जो राडा झाला होता, ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि भाजपचे राणे यांच्यामध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला होता। तर त्या राड्यापूर्वीचा व्हिडिओ आता समोर आला आहे। याच्यामध्ये एका तरुणाच्या हातामध्ये लोखंडी सळया आपल्याला पाहायला मिळतात, रॉड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। ते नेमके कशासाठी होते असा सवाल यामुळे उपस्थित होतो आणि त्यामुळेच चिपळूणमध्ये जो काही राडा झाला होता 3 दिवसांपूर्वी तो पूर्व नियोजित होता का असा एक मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर राड्यापूर्वी सळई घेऊन फिरणारा हा तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि हा तरुण नेमका कोण असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आता हा तरुण कोणत्या गटाचा, कोणत्या पक्षाचा असा सवाल या ठिकाणी आहे। तर व्हिडिओ मधील तो तरुण नेमका कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान 3 दिवसांपूर्वी दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये राडा झाला होता, त्यामुळे चिपळूणमध्ये खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं होतं। या प्रकरणामध्ये तक्रार देण्यात आली आहे। दोन्ही गटातील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय, काहींना अटक झालेली आहे। पण त्यापूर्वीचा हा व्हिडिओ आपण लोकशाहीवर बघू शकताय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी निसार शेख आपल्या सोबत जोडले गेले आहेत। निसार, काय सांगाल? 3 दिवसांपूर्वी एक राडा झाला होता, पण त्याच्यावरून आता प्रश्न उपस्थित होतोय, तो राडा पूर्व नियोजित होता का? कारण एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। या व्हिडिओमध्ये जे काही दिसतंय ते सगळ्यांना थक्क करणार आहे। काय सांगाल या व्हिडिओ विषयी? किती पर आपण पाहिलं तर 3 दिवसापूर्वी चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यामध्ये राडा होता, पण त्यापूर्वीचा एक व्हिडिओ आपल्या हाती लागलाय, त्याच्यामध्ये आपण बघतोय तो एक युवक जो आहे त्याच्या हातामध्ये लोखंडी सळया आहेत आणि दुसरा युवक त्याला सांगतोय की एका बाजूला ठेव। म्हणजे हा राडा पूर्वनियोजित होता का असा सवाल आता उपस्थित होते। परा आपण दुसरी गोष्ट पाहिली तर एकंदरीत गावामध्ये जे आदेश होते, एकंदरीत मोठ्या संख्येने पोलीस फोर्स पडला होता, तरी सुद्धा या ठिकाणी राडा झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर हा युवक जो आहे तो युवक एकंदरीत पाठीमागे लोखंडी सळया घेऊन फिरतोय आणि दुसरा युवक त्याला बाजूला ठेवण्यासाठी सांगत आहे। आता हा युवक नेमका कोणत्या गटाचा आहे हे काय दिसतंय? सीसीटीव्ही फुटेजमध्ये सारं काही सत्य समोर आलंय आणि हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ फक्त आपल्याकडे जाईल परा। दुसरी गोष्ट आपण पाहिली तर एकंदरीत गुन्हा दाखल झालेला आहे। चिपळूण पोलीस वेगाने काम करते। 400 कार्यकर्ते गुन्हा दाखल झाले। कालपर्यंत 11 जणांना ताब्यामध्ये घेऊन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता पोलीस वेगाने तपास करत आहेत। मात्र हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओवर आता सत्य समोर येते की हा पूर्वनियोजितच कट असावा, पूर्वनियोजित सगळं ठरलेलं असावं असं कधी समोर येतं। बघूया त्यांचं पुढे काय फारा। निश्चितच निसार, एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, आपण प्रश्न उपस्थित केला आहे। एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे दिसतोय, एका तरुणाच्या हातामध्ये लोखंडी सळया दिसतायत, त्यामुळे या सळया नेमक्या कशासाठी होत्या आणि हा तरुण कोण होता असा सवाल आपण उपस्थित करतोय। त्याच वेळेला त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याविषयी थोडक्यात सांगाल का? त्याविषयी आपण जर परा पाहिला तर त्याविषयी एकंदरीत माजी खासदार निलेश राणेंची ग्वाघरमध्ये या ठिकाणी सभा होती आणि त्याचपूर्वी ते चिपळूणचे रेस्ट हाऊस आले होते। मध्ये ते जे आमदार भास्कर जाधवांचं कार्यालय जे आहे ते मुंबई गोवा महामार्गावर होते आणि ज्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचे स्वागत ठेवलं होतं,
आणि ती मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणुकीच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला. म्हणजे एकंदरीत जमावबंदीचे आदेश असताना पोलिसांनी त्या मिरवणुकीला परवानगी दिली कशी? दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आमदार भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. त्या ठिकाणी हा राडा झालेला आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा जो कोकण दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये त्यांनी केलेलं भाषण, त्यामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी केलेलं भाषण, त्या भाषणानंतर काही जो प्रक्षोभ उपस्थित झाला होता त्यावरती माजी खासदार निलेश यांनी घेतली सभा. आणि सभेनंतर ह्या ठिकाणी चिपळूणमध्ये येत असताना त्यांना जो काही प्रकार घडला आणि येताना जे काही स्वागत झालं त्या स्वागत दरम्यान हा सगळा प्रकार घडला आणि त्या ठिकाणी राडा झालाय. फारा निश्चितच निसार आपण बघतोय की या ठिकाणी राडा झाला होता आणि त्याचबरोबर धूर आपल्याला पाहायला मिळतोय. काही जण घोषणाबाजी सुद्धा करताना दिसत आहेत. तर इथं मारहाण झालेली होती का? डिटेलमध्ये सांगा, नेमकं काय काय घडलं होतं या कार्यकर्त्यांमध्ये? एकंदर आपण जर पाहिलं त्या ठिकाणी सुरुवातीला एक दगडफेक झाली होती. दगडफेक झाल्यानंतर आपण पाहिलं त्यानंतर अश्रूच्या नलखांड्या ज्या आहेत त्या फोडण्यात, 3 नलखांड्या आहेत त्या फोडण्यात आल्या होत्या. अश्रूच्या नलखांड्या पोलीस मोठ्या संख्येने होते. जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात होता. तो 30 ते 40 दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाले. 5 ते 6 पोलीस जखमी झाले होते. आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जमाव जमला होता. दोन्ही गटाकडे जमाव होता. ठाकरे गटाकडे सुद्धा होता, भाजपकडे सुद्धा होता आणि पोलीस मोठ्या संख्येने असताना सुद्धा हा राडा होतोय. म्हणजे नेमकं कारण का? हा राडा नेमकं झालं तरी झाला का? ह्या मागचं नेमकं सत्य काय हे काही दिवसातच पुढे. पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या कोकणामध्ये वारंवार आता घडतील का असा सवाल उपस्थित झाले. पण घासची निर्माण झाली. आपण जर पाहिलं तर राडा होण्यापूर्वीच आमदार भास्कर जाधवांना काही धमकीचे फोन आणि मेसेज आले होते. त्याच्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण पोलिसांना तक्रार दिली होती आणि त्याचा बंदोबस्त वाढवला होता. तरी सुद्धा हा अशा पद्धतीने राडा झालेला असल्यामुळे प्रश्नचिन्ह होतं. फारा निश्चितच निसार, हा जो राडा आहे तो पूर्वनियोजित होता का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. आणि आपण जर लिंक लावली तर आपल्याकडे जो सगळ्यात आधी आलेला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक तरुण आहे ज्याच्या हातामध्ये लोखंडी सळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर तो तरुण काहीतरी बोलताना सुद्धा दिसतोय आणि त्यामुळं हा राडा पूर्वनियोजित होता का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर राड्यापूर्वीचा सुद्धा सीसीटीव्ही आपल्याकडे आला होता आणि ज्यावेळेला हा राडा झाला तेव्हाचाही सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे. एकंदरीत फार आपण जर पाहिलं तर दोन्ही फुटेज आपण पाहिलं तर तेही आपल्याकडे आहेत. एकंदरीत त्या ठिकाणी राडानंतर ज्या काय घटना घडल्या तेही आपल्याकडे आहेत. परंतु हा जो युवक आहे तो युवकाच्या हातामध्ये लोकांनी सळ्याने दुसरं एक सांगतो की बाबा एका बाजूला ठेव. म्हणजे पण ते त्यांच्यामध्ये जे बोलाचाली होते त्याच्यामुळे हा पूर्वनियोजित होता का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होते. आता पुढे पोलीस नेमकं काय करते? कारण कालपर्यंत आपण जर पाहिलं तर 11 जणांना एकंदरीत ताब्यामध्ये घेतले. काही जण फरार सुद्धा आहेत. आता ह्याच्यामध्ये जे काही राजकीय नेते होते त्यांना अटक होईल की नाही याकडे यावरचा प्रश्न निर्माण झाला. पण एकदा आपण पाहिलं तर कोकणाची संस्कृती आहे तिला कुठे गाळपोट लागलेला आहे या राड्यामुळे असं एक दिसते ते. फारा निश्चितच निसार, आता माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे हा एक्सक्लुझिव्ह अशी ही बातमी आपण बघू शकतोय. त्याच्यामध्ये एक तरुण हा सळई घेऊन जाताना दिसतोय. निसार शेख यांच्याकडे आपण जाणार आहोत. दरम्यान केशव उपाध्ये हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. उपाध्ये सर, 3 दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये राडा झाला होता आणि त्यामुळे चिपळूण अशांत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिक करतायत. त्या प्रकरणामध्ये गुन्हे सुद्धा दाखल झाले, अटक झाल्यात. पण त्यापूर्वीचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलेला आहे. त्याच्यामध्ये एका तरुणाच्या हातामध्ये लोखंडी सळया दिसतायत. त्यामुळे हा तरुण नेमका कोण आणि सळया घेऊन तो तिथे काय करत होता असा सवाल उपस्थित होतो. तुमची काय प्रतिक्रिया? नक्कीच हे धक्कादायक आहे. पोलिस नक्कीच शोध करतील, पण या राज्यामध्ये कुणीही कोणालाही कायदा हातात घ्यायची परवानगी नाही. त्यामुळे हा जो कुठल्या गटाचा तरुण असेल त्या तरुणावर नक्की कारवाई होईल आणि या निमित्ताने काही घडवण्याचं काही कारस्थान शिजत होतं का तेही समोर पुढच्या काळात येणार आहे. पण उपाध्ये सर, हा पूर्वनियोजित राडा होता का आणि याची कल्पना पोलिसांना नव्हती का किंवा पोलीस काय करत होते असं म्हणतानाच गृह विभागावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. असं आहे की गृह विभाग पूर्णपणे कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी अतिशय प्रयत्न करतोय, म्हणूनच मोठी घटनाही तिथे घडली नाही. आता अशा प्रकारे कोणी काय सळ्यावर एकत्र करून ठेवत असेल तर त्याचाही विचार नक्की पुढच्या काळामध्ये पोलीस तपास करतील आणि याचं हे कोणी रचण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या मास्टर माइंड पर्यंत पोलीस जाऊन पोहोचतील. पण उपाध्ये सर, हा राजकीय राडा होता असं बोललं जात आहे आणि त्याच्यामध्ये एक तरुण आहे ज्याच्याकडे लोखंडी सळया सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तो तरुण ज्या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते जमलेले होते त्याच्या अगदी काही अंतरावर दिसून येतोय. मला तेच सांगतो, म्हणून धक्कादायक आहे, सगळं धक्कादायक आहे. आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही नाही. विरोधक म्हणजे चिपळूणमध्ये जर महाराष्ट्राची पद्धत आहे की कुठलाही विरोधक जर येत असेल तर त्याचं भाषण ऐकलं जातं, संवाद केला जातो. सळ्या घेऊन तर स्वागत नाही केलं जात. नेमकं इथं असं काय घडलंय की ज्यामुळे तो युवक सळ्या घेऊन उभा राणे येणाऱ्या समोर स्वागताला? तर हे सगळ्या गोष्टींचा तपास केला जाईल. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही आणि ह्याच्यामध्ये जो कोण सहभागी आहेत त्यांना शिक्षाही दिली जाईल.
निश्चितच उपाध्ये सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर भाजपचे केशव उपाध्ये हे आपल्यासोबत बोलत होते. दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी निसार शेख यांच्याकडे. निसार, काय सांगाल? हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लोकशाही मराठीकडे आहे. राड्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे आणि तरुण लोखंडी सळ्या घेऊन इथं आपल्याला दिसतोय. दरम्यान हा तरुण कुठे होता, कोणाच्या ऑफिस समोर होता आणि जिथं राडा झाला त्यापासून किती अंतरावर होता? पाहिलं तर हा जो तरुण होता तो राडाझा त्यापासून काही अंतरावरतीच होता. म्हणजे त्या ठिकाणी आमदार भास्कर जाधव यांचं जे कार्यालय त्या कार्यालयाच्या काही अंतरावरतीच हा तरुण त्या ठिकाणी उभा होता. पण हा नेमका तरुण युवक जो आहे तो नेमका कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे हे काही सांगता येणार नाही, कारण आपल्याकडे फुटेज उपलब्ध झालेले. मात्र एकंदरीत आपण पाहिलं तर हा पूर्वनियोजित राडा होता का, हा सवाल वारंवार उपस्थित होतो. कारण तो तरुण हातामध्ये सळ्या आणि पाण्याची बाटली आहे. दुसरी गोष्ट, दुसरा तरुण त्याला सांगतोय, म्हणजे इशारा करतो की इथे ठेव म्हणून. पण एकंदरीत हा नेमकं काय चाललंय काय, कारण हा तरुण नेमका कोण आणि कुठल्या गटाचा आहे, पण हा पूर्वनियोजित राडा होता का असा सवाल या निमित्त उपस्थित करा. निश्चितच निसार, या सळ्या त्याने नेमक्या का आणल्या होत्या, ते कोण होता हा तरुण, त्याचा यामागचा हेतू नेमका काय होता असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत असतानाच हे जे कार्यालय आहे, ज्या कार्यालयाच्या आवारामध्ये हा तरुण उभा आहे ते कार्यालय नेमकं कोणाचं हाही सवाल आहे. आणि त्याचबरोबर तिथे उपस्थित असलेले जे कार्यकर्ते आहेत तेही कोणाचे, किंवा ते या तरुणाच्या सोबत होते का असाही सवाल आहे. नाही, एकंदरीत आपण जर पाहिलं परत ते कार्यालय जे आहे ते आमदार भास्कर जाधवांचं कार्यालय, पण मुळात हा तरुण त्या गटाचा आहे का हा एक प्रश्नच आहे. कारण का आपण जे काय त्या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते, म्हणजे हा तरुण खूप वेगळा होता. आपण जर पाहिलं तर 2 तरुण दिसतात आपल्या त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये. तर हा तरुण नेमका कोणत्या गटाचा हे सांगता येणार नाही, पण तो आमदार भास्कर जाधवांच्या कार्यालयाच्या काही अंतरावरती त्या ठिकाणी उभा होता. तेव्हा हा नेमका कोणत्या गटाचा आहे आता ह्यासाठी पोलीस त्यावेळी शोध घेतील, पुढच्या सगळ्या गोष्टी समोरासमोर येतील. आपल्याला आलेल्या फुटेजमध्ये हा तरुण हातामध्ये लोखंडी सळ्या आणि इशारा करतोय की एक तरुण दुसऱ्या तरुणाला इशारा करतोय ह्या ठिकाणी ठेवून. हा राडा पूर्वनियोजित होता का परा, सातत्याने हा प्रश्न उपस्थित होता. राडा पूर्वनियोजित होता का असा सवाल सगळ्यांनी उपस्थित होता. पोलीस नेमकी काय भूमिका घेतात त्याकडे पाहणे गरजेचे परा. निश्चितच निसार, हा राडा पूर्वनियोजित होता का याचा तपास आता पोलीस करणार आहेत आणि त्यामुळे नेमकं काय समोर येणार ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर हा राड्यापूर्वीचा पहिला व्हिडिओ आपण बघू शकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.